एक्सपिरियन्स म्हणजे ज्या काउन्सिलरला एक्सपिरियन्स चांगला आहे, बरेच काउन्सिलर चांगले आहेत, तर त्या ठिकाणी आपण जॉईन करू शकता. तर आपण मेन टॉपिक जो आहे त्याकडे वळूया. आणि याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचंय ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जे 2023 मध्ये होता हा 470 मार्काचा होता, पण यावर्षी हाच कट ऑफ मला असं वाटतं जवळपास 482 पर्यंत जाऊ शकतो. आता विद्यार्थी पालक म्हणतील की एमबीबीएस बीडीएस मध्ये तुम्ही +2 -3 या लेवलमध्ये चलत होतात, पण सडनली बीएमएस मध्ये तुम्ही एवढा हाईक का कट ऑफ सांगत आहात? लक्षात घ्या, आपण जसं वरच्या ऑर्डर कडून खाली येऊ तसं विद्यार्थ्याची संख्या जास्त होत असते. जसं की आपण 720 एक बोटावर मोजणे इतके विद्यार्थी असतात, त्याच्या खाली जसं येऊ काही आपल्या मोबाईल काय म्हणतात थोडंसं आपला नंबर काउंट करणारे इतके मुलं असतात. पण जसं आपण 500 येऊ मुलांची संख्या खूप जास्त वाढते, 500 पासून थोडं खाली मुलांची संख्या आणखी जास्त वाढते. तर त्यामुळं या ठिकाणी या रेंजमध्ये जे दरवर्षी आम्ही पाहतो की ज्याही विद्यार्थ्याला 550 मार्क ते बऱ्यापैकी 380 मार्क या रेंजमध्ये विद्यार्थ्याची संख्या खूप जास्त असते. त्यामुळे मी डायरेक्टली 470 वरून तुम्हाला 482 मार्काचा या ठिकाणी सांगत आहे. आणि हा फक्त आणि फक्त अंदाज आहे. मला जे वाटतं, मला इंडिव्हिज्युअल मध्ये जे वाटतं ते मी व्यक्त करत आहे. अंदाज प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. माझा जो अंदाज आहे मी तो या ठिकाणी व्यक्त करत आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 470 टू आपण विचार करू शकतो की 482. जर आपण विद्यार्थी पालकांनी जर आपल्या बुकमध्ये जर राऊंड 1 राऊंड 2 या जर टॉप कॉलेज जर कट ऑफ जर पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला 555 548 अशा रेंजची मुलं सुद्धा या ठिकाणी दिसतात गव्हर्नमेंट कॉलेजला. जसं की मी मला सांगितलं की बऱ्याच विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंटचे मार्क असतात, पण परिस्थिती नसते आपल्याला सेमी गव्हर्नमेंटची फीस भरण्याची, म्हणून हे विद्यार्थी कॉम्प्रोमाइज म्हणून बीएमएस ला येत असतात. बऱ्याच वेळेस असंही होतं की आपण एक वेळेस ट्राय केलं, 2 वेळेस ट्राय केले, पण आपण एमबीबीएस या ठिकाणी गव्हर्नमेंटसाठी क्वालिफाईड होतच नाहीयेत. त्या कंडिशन मध्ये सुद्धा विद्यार्थी अशा प्रकारची कॉम्प्रोमाइज करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे बीएमएस गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच काही चांगल्या कॉलेजचा कट ऑफ खूप आपल्याला हाय दिसतो, जो की तुम्हाला एमबीबीएसच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा दिसून येतो. ठीक आहे, तर या ठिकाणी जवळपास आपण 10 मार्क ते 12 मार्काचा या ठिकाणी आपण हाईक घेतला आहे. मायनस तर व्हायचा प्रश्नच नाहीये या ठिकाणी, इथं आपली वाढच होईल. नंतर ईडब्ल्यूएस जर विचार केला आपण तर 467 आहेत, तर या ठिकाणी सुद्धा मी जवळपास 400 तुमचा जो असेल इलिजिबिलिटी कट ऑफ हा 476 मार्कापर्यंत पकडेल. 9 या ठिकाणी मायनस, कारण यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून असं ऐकण्यात आलं की आम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत नाहीये. तर ज्याही विद्यार्थ्यांना मिळत असेल त्या अनुषंगाने मी हा कट ऑफ घेतलाय की आपण +9 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. नेक्स्ट आहे आपलं ओबीसी. ओबीसी मध्ये सुद्धा सेम ॲज आपलं 467 वरनं आपण 476 मार्कापर्यंत आपला कट ऑफ जाऊ शकतो. एससी मध्ये 404 मार्क आहेत, तर 404 मार्कापासून हा कट ऑफ जवळपास मी म्हणतो 7 मार्कांना हाईक होईल आणि 7 मार्कांना हाईक होऊन हा 411 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो. लक्षात घ्यायचं आहे, कधी कधी विद्यार्थ्यांना काही बोर्डवरती पॉइंट लिहिताना, कधी काही स्पेलिंग लिहिताना थोडंसं मिस्टेक जरी झालं तर आपण कुठलाच व्हिडिओ कट पेस्ट करत नाहीत किंवा एक कट करून एडिट करून टाकत नाहीत. एका वन वे ह्याच्यात आपण पूर्ण व्हिडिओ करत असतो, त्यामुळे एखादी चूक होऊ शकते. तर त्या चुकीला हसण्यापेक्षा ठीक आहे तुम्ही सजेशन द्या, आम्ही करेक्शन करू, सुधारणा करू आमच्यामध्ये, की जेणेकरून तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन देता यावी. तर यामध्ये एसटी कॅटेगरीचा विचार केला तर आपण या ठिकाणी 301 मार्काचा हा कट ऑफ जाईल, जवळपास 311 मार्कापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. कारण बऱ्याच विद्यार्थ्याकडे लास्ट इयर कोर्टच्या इंटरफेअरन्समुळे बऱ्याच विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी अवेलेबल झाली, तर त्यामुळे हा कट ऑफ वाढायचे ह्यूज चान्सेस असणार आहेत. नेक्स्ट आहे व्हीजेडीटीचा जरी आपण विचार केला या ठिकाणी तर 444 मार्काचा या ठिकाणी कट ऑफ आहे. तर यामध्ये मी जास्त नाही, यामध्ये मी 450 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. 6 मार्काचा मी हाईक करत आहे. दुसरी गोष्ट आहे NT1 आपला या ठिकाणी 401 मार्क आहेत, तर 401 मार्कावरून मी या ठिकाणी सुद्धा जवळपास 7 मार्काचा या ठिकाणी मी हाईक करेन, की जे की आपला 7 म्हणजे 408 मार्कापर्यंत NT1चा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ जाऊ शकतो. नेक्स्ट आहे NT2 जर पाहायला गेलं तर इथे 454 दिसत आहे, पण माझ्या अनुषंगाने हाच कट ऑफ आपला जवळपास या ठिकाणी 463 मार्कापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे जवळपास 9 मार्काची यामध्ये हाईक होऊ शकते. कारण NT2, EWS, ओपन आणि ओबीसी याचे कट ऑफ दरवर्षी हाय असतात, पण यावर्षी अजून त्यात मार्जिनल डिफरन्स येण्याचे
ह्यूज चान्सेस राहणार आहेत. त्यानंतर NT3चा 456 मार्काचा आपण या ठिकाणी घेतात, पण हा कट ऑफ जास्तीत जास्त 6 ते 7 मार्काने या ठिकाणी वाढू शकतो, यापेक्षा जास्त वाढायचे चान्सेस कमी आहेत. नेक्स्ट पार्ट येतो आपला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज. आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये या ठिकाणी जर कॉलेजची संख्या एवढीच राहिली थर्ड राऊंड पर्यंत, तर कट ऑफ मध्ये जवळपास जो डिफरंट असणार आहे हा एक मायनरचा येईल. पण जर याच कॉलेजची या ठिकाणी संख्या खूप जास्त झाली तर जो कट ऑफ मी तुम्हाला आज देत आहे या कट ऑफ पेक्षा सुद्धा खालचा कट ऑफ येऊ शकतो. जसे की लास्ट इयरला स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये माझ्याकडे डेटा आहे की जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला, ओपन कॅटेगरी थर्ड राऊंड पर्यंत 348 मार्कापर्यंत होती, पण ज्यावेळेस आपल्याकडे स्ट्रे वॅकन्सी राऊंड आला तरी हाच स्टुडंट 288चा सुद्धा स्ट्रे वॅकन्सीला लागून गेलेला आहे. जर अशी परिस्थिती आली तर हा कट ऑफ कुठल्याही लेवल पर्यंत येऊ शकतो. पण इन केस अशी परिस्थिती नाही आली, पूर्ण ऑनलाईन माध्यमातूनच प्रोसेस, ऑनलाईनच होती प्रोसेस, पण जर शेवटपर्यंत कॉलेज ऍडिंग नाही झाली, काय नाही झाली, तर यामध्ये जो 348 मार्काचा कट ऑफ आहे यामध्ये मी 6 मार्क या ठिकाणी ऍड करेल. मी मायनस या ठिकाणी करणार नाही, कारण या वर्षीच्या कट ऑफ मध्ये तुम्हाला ऍडिशनल्स या ठिकाणी दिसून येणार आहे. 6 मार्क होतील. EWS सीट्स आपल्याला नसतील. नेक्स्ट आहे आपलं ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरी मध्ये सुद्धा मी 6 मार्क या ठिकाणी ऍड करेन, कारण ओपन आणि ओबीसीचा जवळपास या ठिकाणी कट ऑफ सेमच या ठिकाणी जात असतो. इथं थोडंसं सेमी गव्हर्नमेंट कट ऑफ मी जो आपला गव्हर्नमेंटचा आहे तोच या ठिकाणी मेन्शन केला आहे. तर या ठिकाणी जोही आपला BMS चा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ येईल, हा सेमी गव्हर्नमेंटचा कट ऑफ मी सांगितलं तर 347 मार्काचा कट ऑफ आहे. तर 347 मार्कानुसार या ठिकाणी आपण विचार करू शकतो. याच्यामध्ये मी थोडंसं लिहिण्यात मिस्टेक झाली होती. नेक्स्ट आहे आपला एससीचा आपण 342, यामध्ये आपण 7 मार्काने ऍड केले होते, तर इथं जवळपास मला असं वाटतं की 8 ते 9 मार्काने या ठिकाणी वाढ होऊ शकेल. 8 ते 9 मार्काने सेमीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये 7 नवीन आणि सेमीमध्ये 8 ते 9 मार्काने या ठिकाणी होऊ शकते. दुसरी गोष्ट एसटीचाही आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 250 मार्काचा कट ऑफ दिसतोय. तर 250 मध्ये मी जास्त काय ऍड करत नाही, जेवढे गव्हर्नमेंटला ऍड केले होते तेवढेच या ठिकाणी मी मार्क ऍड करेन. याच्यामध्ये जवळपास 661 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ, सॉरी 261 या ठिकाणी वाढ झालेली दिसून येईल. सोबत जेही एसटीचे विद्यार्थी येतात, एसटीच्या विद्यार्थ्याचा आपण जर विचार केला या ठिकाणी 301 हा गव्हर्नमेंटचा आहे, इथं 250 येत आहे, तर इथं जास्त मी काही करत नाहीये. इथं जास्तीत जास्त 256 ते 257 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो, म्हणजे ऍडिशनलच होणार आहे यामध्ये. त्यानंतर आपण व्हीजेडीटीचा जर विचार केला, सेम इथं 344 मार्काचा आहे, पण याच ठिकाणी आपण जर पाहिला तर वाढ होऊन हा कट ऑफ जवळपास या ठिकाणी 350 मार्कापर्यंत जाऊ शकते. जे सेम गव्हर्नमेंटची आहे तेच मी सिच्युएशन सेमी गव्हर्नमेंट मध्ये कन्सिडर करत आहे. सेम ॲज NT1 मध्ये सुद्धा मी 347 आहे, जवळपास 349 पर्यंत हा सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. NTच्या बाबत जर सांगायचं झालं तर या ठिकाणी 347 आहे, तर हा कट ऑफ जवळपास जाऊ शकतो 356 मार्कापर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. NT3 याच्यामध्ये पाहिलं असता आपण 349 आहे, तर 300 जवळपास 55 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो, कारण या कॅटेगरीमध्ये आपल्याला 3.2 3.5 अशाच प्रकारचं रिझर्वेशन असल्यामुळे इथं काही तेवढे जास्त आपल्याला डिफरन्सेस येणार नाहीयेत. तर हे तुम्हाला टोटली एक्सपेक्टेड कट ऑफ आहेत. लक्षात घ्या, हा माझा इंडिव्हिज्युअली अंदाज आहे, याच्यामध्ये अंदाजामध्ये थोडाफार चुका होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच आहे की जेही विद्यार्थी BMS, BHMS आणि BDS यापैकी कोर्स निवडणार असतील, या कोर्सला निवडत असताना आपण काळजीपूर्वक निवडावं. मी अगेन आणि अगेन का सांगतो, कारण विद्यार्थी ऍडमिशन घेतात आणि मग नंतर कॅन्सलेशन कसं करायचं, मग तर आपले काउन्सिलिंगचे पैसे जातात, कॉलेजमध्ये जे फीस भरतात त्याच्यामध्ये फीस डिडक्शन होतं, वेळेत केलं पॅनल्टी लागत नाही, वेळ सोडून जर केलं तर त्याची पॅनल्टी सुद्धा विद्यार्थी भरत असतात. तर अशा आपल्या चुका होऊ नये या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी केअरफुली या ठिकाणी आपली काउन्सिलिंग प्रोसेस करून घ्यायची आहे. जर काही अडचणी असतील, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. विद्यार्थ्यांनी पाहिलेत MBBSच्या व्हिडिओला ज्याही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्यात त्या प्रत्येक कमेंटचा आन्सर देण्यात आला. आपल्याही ज्याही BMSच्या व्हिडिओला कमेंट्स येतील विद्यार्थ्या, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी आन्सर देण्यात येईल. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जर आपल्याला खरंच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा, की जेणेकरून आपल्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे आमचे व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत या ठिकाणी जाऊ शकते. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, बरेच असे गरजू विद्यार्थी, गरजू पालक आहेत की ज्यांना या इन्फॉर्मेशन अभावी आपण काय करावं आणि काय डिसिजन घ्यावं
हे लक्षात येत नाही. तर असे जेही गरजू पालक आहेत, अशा गरजू पालकांनाही आपण जर ह्या व्हिडिओ शेअर केला तर त्यांचीही या ठिकाणी जर चांगले मार्क्स असतील तर त्यांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळण्यास हेल्प होऊ शकते. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच बोलेन मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ज्याही आतापर्यंत मी प्रोसेस सांगितल्या MBBS, BDS, BMS